Hello students. So let's start the isobaric process now. Let's study the isobaric process. Isobaric process. Isobaric process. आता isobaric process म्हणजे काय? The thermodynamic process which takes place at constant pressure is called as isobaric process. The thermodynamic process. Thermodynamic process which takes place at constant pressure is called as isobaric process. So this is the definition of the isobaric process. म्हणजे अशी थर्मोडायनेमिक प्रोसेस की ज्याच्यामध्ये प्रेशर काय राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. ओके, so that is called as isobaric process. So in isobaric process we can write here that delta P is equal to 0. म्हणजे चेंज इन प्रेशर अजिबात होणार नाहीये किंवा प्रेशर इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट. Such type of process is called as isobaric process. So जसं आयसोथर्मल प्रोसेस मध्ये बॉइल्स लॉ अप्लाय होतो तसं आयसोबारिक प्रोसेस मध्ये चार्ल्स लॉ यूज होतोय, लक्षात घ्या. ओके, सो इन isobaric process Charles law is applied. Okay, in isobaric process Charles law is applied. आणि चार्ल्स लॉ काय आहे तर प्रेशर जर कॉन्स्टंट असेल, इफ प्रेशर इज कॉन्स्टंट, सो अकॉर्डिंग टू दिस चार्ल्स लॉ, इफ pressure is constant or there is no change in pressure, in that case what will happen, volume is directly proportional to the absolute temperature. Volume is directly proportional to absolute temperature, that is phi by T is a constant. So isobaric process मध्ये काय होतं, phi by T is a constant, किंवा आपण असं लिहू शकतो की phi1 by phi2 is equal to काय येणार आहे, T1 by T2 येणार आहे. T1 by T2 is equal to T1 by T2. आता ही आयसोबारिक प्रोसेसची जर पीफी डायग्राम ड्रॉ करायची झाली तर ती पीफी डायग्राम कशी येणार आहे बघा. पीफी डायग्राम फॉर आयसोबारिक प्रोसेस. पीफी डायग्राम फॉर आयसोबारिक प्रोसेस. पीफी डायग्राम फॉर आयसोबारिक प्रोसेस. सो पीफी डायग्राम म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, प्रेशर ऑन दी वाय ऍक्सिस अँड व्हॉल्यूम ऑन दी एक्स ऍक्सिस. तर ही पीफी डायग्राम कशी येणार लक्षात घ्या. So pressure is on the y-axis, volume is on the x-axis. So isobaric process मध्ये वॉल्यूम कितीही जरी चेंज झालं तरी प्रेशर मात्र काय राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, सो हियर यू कॅन सी पीफी डायग्राम फॉर आयसोबारिक प्रोसेस इज अ हॉरिझॉन्टल लाईन. ओके, ही हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे बिकॉज प्रेशर हॅज टू बी रिमेन कॉन्स्टंट. अँड दिस पीफी कर्व फॉर द आयसोबारिक प्रोसेस इज कॉल्ड ॲज आयसोबार. जसं आपण लास्ट टाइम बघितलेलं होतं की आयसोथर्मल प्रोसेसचा पीव्ही कर्व, आयसोथर्मल प्रोसेसचा पीव्ही कर्व काय होता, आयसोथर्म म्हटलं जायचं. तसं आयसोबारिक प्रोसेसचा पीव्ही कर्व म्हणजे ऑटोमॅटिकली स्ट्रेट लाईनच असणार आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, आयसोबार असं म्हणतो. ओके, सो दिस इज आयसोबार. सो पीव्ही डायग्राम फॉर आयसोबारिक प्रोसेस इज अ हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन विच इज पॅरलल टू द व्हॉल्यूम ऍक्सिस, असं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. आता आयसोबारिक प्रोसेसमध्ये वर्कडनचा फॉर्म्युला कसा येणार आहे त्याचं थोडंसं आपण इन्फॉर्मेशन बघूया. ओके, सो दॅट इज वर्कडन इन आयसोबारिक प्रोसेस. वर्कडन इन आयसोबारिक प्रोसेस. प्रत्येक प्रोसेस मधलं तुम्हाला वर्कडनचे फॉर्म्युले जे आहे ते पाठ होणं आवश्यक आहे. लास्ट टाइम आपण वर्कडन इन आयसोथर्मल प्रोसेस कॅल्क्युलेट केलेलं होतं. वर्कडन इन आयसोथर्मल प्रोसेस आठवते का बघा, फॉर्म्युला nRT ln phi2 by phi1. ओके, वर्कडन इन आयसोथर्मल प्रोसेस होता. आता वर्कडन इन आयसोबारिक प्रोसेस याचं डेरिवेशन कसं येणार आहे लक्षात घ्या. डेरिवेशन ऑफ दी आयसोबारिक प्रोसेस. आता पुन्हा एकदा फर्स्ट स्टेप तर तीच येणार आहे. इन एनी थर्मोडायनेमिक प्रोसेस वर्कडनचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा आपण यूज करणार आहे. इन एनी
thermodynamic process, in any thermodynamic process, work done is W is equal to integration of P dV, where volume changes from phi initial to phi final. आता बघा ही आइसोबारिक प्रोसेस आहे, therefore P is constant. As in isobaric process, काय होणार आहे, P is a constant, pressure is going to remain constant, change in pressure is going to be 0. सो P कॉन्स्टंट असल्यामुळे काय होणार आहे, इंटिग्रेशनच्या आपण बाहेर घेऊ शकतो कॉन्स्टंटला ऍज अ कॉन्स्टंट. सो P इंटिग्रेशन ऑफ काय होणार आहे, dV येणार आहे. लिमिट्स आर फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम टू द फायनल व्हॉल्यूम, म्हणजे किती इझी डेरिव्हेशन आहे बघा. ओके, सो वर्क डन W इज इक्वल टू P इंटिग्रेशन ऑफ dV म्हणजे काय येणार आहे, जस्ट फी येणार आहे. इंटिग्रेशन ऑफ dV इज फी हॅव्हिंग लिमिट्स इनिशियल व्हॉल्यूम टू द फायनल व्हॉल्यूम. So work done is equal to P in bracket काय होणार आहे, final volume minus initial volume. Okay, so this is the formula for work done in isobaric process. Okay, लक्षात येते का बघा, पुन्हा एकदा रिपीट करतोय. वर्क डन इन आयसोबारिक प्रोसेस कसं येते, इन एनी थर्मोडायनेमिक प्रोसेस वर्क डन इज गिवन बाय फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ P dV. ओके, देयर लिमिट्स आर फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम टू द फायनल व्हॉल्यूम. आयसोबारिक प्रोसेस मध्ये P कॉन्स्टंट असतं. P कॉन्स्टंट असल्यामुळे काय केलेलं आहे, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलेला आहे. सो P इंटिग्रेशन ऑफ dV राहणार आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ dV म्हणजे काय असतं, जस्ट फी असतं, ज्याचे लिमिट्स असणार आहेत इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. हे लिमिट्स या ठिकाणी प्लेस केले तर वर्कडनचा फायनल फॉर्म्युला आपल्याला अप्लाय येणार आहे. ओके, दॅट इज प्रेशर इन ब्रॅकेट फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. ओके, सो इन शॉर्ट वी कॅन ऑल्सो से दॅट work done is equal to P delta phi. So pressure into change in volume is always equal to काय असणार आहे, work done in isobaric process. Okay, next आता थोडंसं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स जो आहे आयसोबारिक प्रोसेस मध्ये यूज करूया. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, first law of thermodynamics, first law of thermodynamics in isobaric process. ओके, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स तुम्हाला माहित आहे. ओके, काय बघा, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, by first law of thermodynamics काय होणार आहे, डेल्टा Q is equal to डेल्टा U plus work done. This is the first law of thermodynamics. Now delta U, that is change in internal energy. Change in internal energy is given by formula that is N Cv delta T. Okay, so number of mole into specific heat at constant volume into change in temperature, that is called as change in internal energy. आणि वर्कडनचा तर फॉर्म्युला आताच आपण काढलेला आहे, दॅट इज P इंटू डेल्टा फी. वर्कडनचा फॉर्म्युला P इंटू डेल्टा फी. आता P इंटू डेल्टा व्हीला मी असं पण लिहू शकतो, दॅट इज NR डेल्टा T. सो दिस इज अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू NRT असतं. सो P डेल्टा व्ही इज इक्वल टू काय लिहू शकतो मी, NR डेल्टा T लिहू शकतो. अँड देअरफॉर डेल्टा Q इज इक्वल टू काय होणार बघा, डेल्टा U दॅट इज N Cv delta T plus work done is NR delta T. Okay, so delta Q in isobaric process is equal to N delta T दोन्ही टर्म मधून आपण कॉमन काढू शकतो. तर N आणि डेल्टा T कॉमन जर काढलं तर काय होणार आहे, Cv प्लस R इंटू डेल्टा T होणार आहे. अँड देअरफॉर डेल्टा Q चा फॉर्म्युला होणार आहे N Cv प्लस R म्हणजे Cp असतं डेल्टा T. हे तुम्हाला माहिती पाहिजे, Cp मायनस Cv इज इक्वल टू R विच इज कॉल्ड एज मेयर्स रिलेशन. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. Cp मायनस Cv इज इक्वल टू R, सो Cp इज इक्वल टू Cv प्लस R. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजेत. सो आयसोबारिक प्रोसेस मध्ये डेल्टा यू चा फॉर्म्युला असणार आहे NCV डेल्टा T.
त्याच्यानंतर वर्क डनचा फॉर्म्युला असणार आहे पी डेल्टा व्ही किंवा एन आर डेल्टा टी, ठीक आहे. आणि डेल्टा क्यूचा फॉर्म्युला असणार आहे एन सीपी डेल्टा टी, एन सीपी डेल्टा टी. सो दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इन आयसोबारिक प्रोसेस. ओके, लक्षात येते का बघा. नेक्स्ट टाइप ऑफ थर्मोडायनेमिक प्रोसेस जे आपण स्टडी करणार आहे. ओके, सुरुवातीला आपण आयसोथर्मल प्रोसेस बघितली, आता आयसोबारिक प्रोसेस बघितलेली आहे. नेक्स्ट इज द आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस. आता या आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय? द थर्मोडायनेमिक प्रोसेस इन विच व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, अशी थर्मोडायनेमिक प्रोसेस की ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते अजिबात चेंज होणार नाहीये. आता व्हॉल्यूम जर चेंज करायचं नसेल तर काय करावं लागेल? गॅस जो आहे तो कम्प्लिटली सील्ड कंटेनर मध्ये प्लेस करावा लागेल आणि मग त्याला त्याची प्रोसेस कॅरी आउट करावं लागणार आहे. ओके, सो आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय? दी थर्मोडायनेमिक प्रोसेस, दी थर्मोडायनेमिक प्रोसेस in which thermodynamic process in which volume remains constant, volume remains constant is called as isocoric process. Okay, thermodynamic process in which volume remains constant is called as isocoric process. So therefore I can write here delta V in the isocoric process, delta V is equal to 0. So change in volume is going to be 0. म्हणजेच आपण असं पण लिहू शकतो की व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, आता जसा आयसोथर्मल प्रोसेस मध्ये बॉइल्स लॉ यूज होतो, आयसोबारिक प्रोसेस मध्ये चार्ल्स लॉ यूज होतो, तसा आयसोकोरिक प्रोसेस मध्ये गे-लुसॅक्स लॉ यूज होणार आहे. ओके, इन आयसोकोरिक प्रोसेस, in isocoric process Gay-Lussac's law is applied. Gay-Lussac's law is applied. Okay, and according to this law, if volume is equal to constant, if volume is equal to constant, then प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. म्हणजे व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर काय होतंय? प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? टेम्परेचर येणार आहे. अँड देअरफॉर पी बाय टी इज ए कॉन्स्टंट. पी बाय टी इज अ कॉन्स्टंट. अदरवाइज वी कॅन राईट P1 by P2 और P initial by P final is equal to T1 by T2 येणार आहे किंवा P initial by P final. So pressure is directly proportional to काय असणार आहे? Absolute temperature असणार आहे. So this is Gay-Lussac's law which is applied to the isocoric process. Okay. आता या आयसोकोरिक प्रोसेसची जर पीव्ही डायग्राम काढायची झाली, पीव्ही डायग्राम, तर याची पीव्ही डायग्राम कशी येणार बघा? पीव्ही डायग्राम दॅट इज प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. ओके, ज्याला आपण इंडिकेटर डायग्राम असंही म्हणतो. सो वन्स अगेन पीव्ही डायग्राम म्हणजे काय असणार आहे? दॅट इज प्रेशर ऑन दी वाय ऍक्सिस अँड व्हॉल्यूम इज ऑन दी एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आता व्हॉल्यूम हॅज टू बी रिमेन कॉन्स्टंट. सो देअरफॉर व्हॉट विल हॅपन हियर? It will be a vertical straight line like this. It is a vertical straight line so that volume remains constant. So volume constant होणार आहे, प्रेशर आणि टेम्परेचर या प्रोसेस मध्ये काय होणार आहे? चेंज होणार आहे. As temperature changes, pressure changes, or as pressure changes, temperature changes, but volume remains constant. So PV diagram for isochloric process is a vertical straight line which is parallel to the pressure axis. Okay, so this is the PV diagram. Now work done in this process, work done in isocoric process, work done in isocoric process. So once again लक्षात घ्या, work done चा जनरल फॉर्म्युला काय आहे? W is equal to integration of P dV, but in case of isocoric process change in volume is always equal to 0, dV is equal to 0.
and therefore work done is always equal to 0 in isocoric process. म्हणजे isocoric process मध्ये work done अजिबात होणार नाहीये. Okay, so no work is done in isocoric process. त्याच पद्धतीने फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स थोडंसं यूज करूया आयसोकोरिक प्रोसेस मध्ये. आणि हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स कसा येणार लक्षात घ्या. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स in isocoric process. Okay, now by first law of thermodynamics, by first law of thermodynamics, by first law of thermodynamics काय होणार बघा. Delta Q is equal to delta U plus work done, that is amount of heat supplied is equal to change in internal energy plus work done असणार आहे. Okay, now in isocoric process, in isocoric process change in temperature तर होणारच आहे. Okay, delta T is not equal to 0, change in temperature is always there and therefore delta U is something. टेम्परेचर चेंज झालं की इंटरनल एनर्जी चेंज होते आणि नेहमीप्रमाणे त्याचा फॉर्म्युला असणार आहे एन सीफी डेल्टा टी. ओके, एन सीफी डेल्टा टी. एन आर द नंबर ऑफ मोल्स, सीफी इज द स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट वॉल्यूम and delta T is the change in temperature. Okay, so this is the formula for change in internal energy for the isocoric process. त्याच्यानंतर वर्क डन. वर्क डन इन आयसोकोरिक प्रोसेस काय असतं, 0 असतं आपण बघितलं. अँड देअरफोर डेल्टा क्यू चा फॉर्म्युला आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय येणार आहे, दॅट इज डेल्टा यू, दॅट इज एन सीफी डेल्टा टी प्लस 0. सो देअरफोर डेल्टा क्यू इन आयसोकोरिक प्रोसेस विल बी एन सीफी डेल्टा टी. ओके, सो दिस इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. प्रत्येक प्रोसेसमध्ये एक्सप्लेन करायचा म्हणजे थोडक्यात बेसिकली काय करायचं आहे, त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये डेल्टा यू काय असेल, डब्ल्यू काय असेल आणि डेल्टा क्यू काय असेल, या 3 गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायचे. कुठलीही प्रोसेस घ्या, डेल्टा यूचा फॉर्म्युला असणार आहे, डेल्टा यूचा फॉर्म्युला काय असणार आहे, एन सीबी डेल्टा टी. कुठलीही प्रोसेस घेतली तरी. ओके, कुठलीही प्रोसेस घेतली तरी डेल्टा इज इक्वल टू एन सीबी डेल्टा टी. वर्कडनचा त्या प्रोसेसनुसार फॉर्म्युला चेंज होणार आहे आणि त्याच्यावरून डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, सो दॅट इज द फर्स्ट लॉ ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इन द आयसोकोरिक प्रोसेस. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द आयसोकोरिक प्रोसेस. Next process that we are going to study is the adiabatic process. Adiabatic process. So what is this adiabatic process? The process in which there is no change in internal energy, that is called as adiabatic process. The process in which there is no exchange of heat energy. Change in internal energy is always there, but there is no exchange of heat energy, that is called as adiabatic process. अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये कुठलाही सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये हीट एक्सचेंज अजिबात होत नाही. म्हणजे सिस्टीम कडून सराउंडिंगला हीट ट्रान्सफर होत नाही किंवा सराउंडिंग कडून सिस्टमला अजिबात हीट ट्रान्सफर होणार नाहीये. ज्या प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफर अजिबात होत नाही म्हणजे डेल्टा क्यू 0 असतो, त्या प्रोसेसला adiabatic प्रोसेस म्हणायचं. डेल्टा क्यू 0 असला तरी डेल्टा यू मात्र समथिंग म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी असणार आहे आणि वर्कडन देखील इथं असणार आहे. ओके, सो adiabatic प्रोसेस म्हणजे काय, इट इज अ थर्मोडायनेमिक प्रोसेस इन विच, ओके, thermodynamic process in which there is no exchange of heat, there is no exchange of heat
there is no exchange of heat between system and surrounding. There is no exchange of heat between system and surrounding is called as adiabatic process. Is called as adiabatic process. Okay. So in adiabatic process, delta Q is equal to 0. म्हणजे हीट ट्रान्सफर याच्यामध्ये सिस्टम कडून सराउंडिंगला किंवा सराउंडिंग कडून सिस्टमला अजिबात हीट ट्रान्सफर होणार नाहीये. ओके. आता adiabatic प्रोसेस कधी घडू शकते, जर सिस्टम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये परफेक्टली इन्सुलेटिंग मटेरियल जर प्रोव्हाइड केलेलं असेल तर. Okay, so how to carry out this adiabatic process? There should be a perfect insulation between system and surrounding. System आणि सराउंडिंगच्या मध्ये जे काय बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला परफेक्ट इन्सुलेशन असलं पाहिजे जेणेकरून अजिबात हीट ट्रान्सफर होणार नाही. ही एक मेथड आहे. अदरवाइज ती प्रोसेस एवढी रॅपिडली एवढी फास्ट कॅरीड आउट करावी लागेल की जेणेकरून हीट ट्रान्सफरला अजिबात वेळच मिळणार नाही. लक्षात येते? सो बाय these two ways adiabatic process can be carried out. Adiabatic process is carried out by adiabatic process is carried out by number 1 by providing perfect insulation between system and surrounding. By perfect insulation between system and surrounding. And number 2, process is carried out so rapidly that there is no time for any exchange of heat. By carrying out process so rapidly that there is no time for any exchange of heat. Okay, so these are the two methods by which adiabatic process can be carried out. Okay, now for the adiabatic process, equation of state can be like this. Okay, equation of state for adiabatic process is P into phi raised to gamma is a constant. So this is called as equation of state for adiabatic process. Pressure into volume raised to gamma is a constant असणार आहे. याला equation of adiabatic process असं म्हटलं जातं. And by using this equation, you can calculate change in pressure or change in volume or change in temperature. Okay, when one of the state variable changes, what happens to other state variable, that can be calculated by using this equation. ओके, इथं पी म्हणजे वन्स अगेन प्रेशर असणार आहे, पी म्हणजे व्हॉल्यूम असणार आहे. तर गॅमा म्हणजे काय असतं? गॅमा म्हणजे असतं रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स. गॅमा इज कॉल्ड ॲज रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स असं म्हटलं जातं, विच इज नथिंग बट सीपी डिवायडेड बाय सीव्ही असणार आहे. ओके, इट इज सीपी डिवायडेड बाय सीव्ही, दॅट इज द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट्स. सो हियर वी कॅन ऑल्सो राईट दॅट P initial phi initial raised to gamma is equal to P final phi final raised to gamma. हे असं पण इक्वेशन आपण इथे लिहू शकतो. ओके, सो दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेट फॉर द adiabatic प्रोसेस. नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये adiabatic प्रोसेस मध्ये काय येतो तर PV डायग्राम फॉर द adiabatic प्रोसेस. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम फॉर
adiabatic process. Pressure volume diagram for the adiabatic process. ओके, आता पी आणि फी मधलं रिलेशन तर आपल्याला माहित आहे, पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू काय असतं, कॉन्स्टंट असतं. सो अकॉर्डिंग टू दिस रिलेशन, if pressure is taken on the y-axis and volume is taken on the x-axis, then this adiabatic process will be like this. Okay, it is a curve like this. Okay, which is according to the equation, PV raised to gamma is a constant. Okay, so there will be curve like this. So this is the PV diagram for the adiabatic process. म्हणजे हा आयसोथर्मल प्रोसेस प्रमाणच कर्व आहे पीव्ही कर्व, फक्त स्लोप जास्त असणार आहे. इनिशियल स्लोप जो आहे तो काय असणार आहे, जास्त असणार आहे, किंवा कर्वेचर जे आहे त्याला जास्त असणार आहे. कर्वेचर इज मोर. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज द related to this adiabatic process is work done in adiabatic process. Work done in adiabatic process. Work done in adiabatic process. Okay, so steps पुन्हा एकदा त्याच येणार आहेत. एनी थर्मोडायनामिक प्रोसेसचा वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे, ओके, तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा यूज करणार आहे आणि त्याच्यामधलं पी जे आहे ते आपण रिप्लेस करणार आहे. म्हणजे वर्कडनचे फॉर्म्युले बघा, डेरिव्हेशन जे आहेत ते सेम टू सेमच आहेत, थोडा त्याच्यामध्ये चेंज होते. प्रत्येक ठिकाणी आपण पी ला रिप्लेस करतोय. ओके, सो इन एनी थर्मोडायनेमिक प्रोसेस, ओके, work done is given by formula. Work done is W is equal to integration of P dV. फिर वॉल्यूम चेंजेस फ्रॉम इनिशियल वॉल्यूम टू द फायनल वॉल्यूम. फक्त पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, तर पी चेंज करायचं आहे. ओके, नाउ इन adiabatic प्रोसेस काय होणार बघा, पी व्ही रेस टू गॅमा इज अ कॉन्स्टंट. PV raised to gamma is a constant, that is we can assume it as a C. Okay, so therefore P replace करायचं ना, P is equal to काय होणार आहे, C divided by V raised to gamma होणार, बरोबर आहे ना. PV raised to gamma is equal to C आहे ना, फक्त V raised to gamma ला RHS ला घेतलेला आहे. सो प्रेशरचा फॉर्म्युला येणार आहे C by V raised to gamma. ओके, आणि हे आता इथं रिप्लेस करू. सो वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ C divided by phi raised to gamma dV. फिर वॉल्यूम चेंजेस फ्रॉम इनिशियल वॉल्यूम टू द फाइनल वॉल्यूम. ओके, नाउ C इज अ कॉन्स्टंट विच कॅन बी टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन. इंटिग्रेशन मध्ये आता 1/phi raised to gamma म्हणजे phi raised to काय येणार आहे, मायनस गॅमा येणार. 1/phi raised to gamma म्हणजे phi raised to minus gamma dV. Once again limits are phi initial to the phi final. So therefore C is a constant as it is. आता याचं इंटिग्रेशन काय येणार बघा, इंटिग्रेशन कसं काढतोय आपण, पॉवर 1 न वाढवतोय, बरोबर आहे ना. जी काय पॉवर असेल ती 1 न वाढवतोय, डिवायडेड बाय सेम पॉवर करतोय. सो phi raised to minus gamma plus 1 divided by minus gamma plus 1, and limits are initial volume to the final volume. डेरिव्हेशन इझी आहे, जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. पुन्हा एकदा बघा, इन थर्मोडायनेमिक प्रोसेस वर्क डन इज गिवन बाय फॉर्म्युला W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ P dV. फक्त आपण P रिप्लेस केलेला आहे. अकॉर्डिंग टू adiabatic प्रोसेस PV रेस टू गॅमा इज अ C. सो P इज इक्वल टू C डिवायडेड बाय V रेस टू गॅमा. सो P च्या ठिकाणी C डिवायडेड बाय V रेस टू गॅमा प्लेस केलेला आहे dV. C इज अ कॉन्स्टंट विच इज टेकन आउटसाइड. इंटिग्रेशन ऑफ 1/phi रेस टू गॅमा म्हणजे काय येणार आहे, phi रेस टू मायनस गॅमा dV. ओके, सो देयरफॉर C इंटिग्रेशन काढल्यानंतर काय येणार आहे, phi raised to minus gamma plus 1 divided by minus gamma plus 1, initial volume to the final volume. So therefore work done is equal to constant C as it is. आता लिमिट्स घेऊया, सुरुवातीला फायनल वॉल्यूम नंतर इनिशियल वॉल्यूम. सो phi final raised to 1 minus gamma लिहितो, मायनस गॅमा प्लस 1 म्हणजेच 1 minus gamma minus phi initial raised to 1 minus gamma divided by 1 minus gamma.
ओके. ऑल्सो सी म्हणजेच काय बघा, पी फी रेस टू गॅमा ना. सो पी आय रेस टू गॅमा लिहू शकतो किंवा पी एफ रेस टू गॅमा लिहू शकतो. ओके. मग इथं प्लेस करूया, सी ना आतमध्ये मल्टिप्लाय करूया ना. सी ना आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होणार बघा, फी एफ ला या टर्मनं मल्टिप्लाय करणार आहे, पी एफ रेस टू गॅमा. त्याच्यामुळे काय होणार आहे, पी एफ रेस टू गॅमा. सी न फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सी म्हणजे पी एफ रेस टू गॅमा इंटू फी एफ रेस टू 1 मायनस गॅमा. पहिली टर्म झाली मायनस. परत सी न म्हणजे पी आय रेस टू गॅमा न सेकंड टर्मला मल्टिप्लाय करतो, पी आय रेस टू गॅमा इंटू फी आय रेस टू 1 मायनस गॅमा डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. सो वर्क डन इज इक्वल टू, आता बघा फी एफ रेस टू गॅमा आणि फी एफ रेस टू 1 मायनस गॅमा, याचा आन्सर काय होणार आहे, फी एफ येणार आहे. कारण मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरचं ऍडिशन होतं ना. गॅमा 1 मायनस गॅमा म्हणजे गॅमा गॅमा कॅन्सल होणार, फी एफ रेस टू 1च राहणार. पी एफ मायनस पी आय डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. So this is the final formula for the work done. So final formula for work done in adiabatic process is given by formula once again, final pressure, final volume minus initial pressure, initial volume divided by 1 minus gamma. So this is the formula for work done in the adiabatic process. Okay, हा फॉर्म्युला एकदा बघून घ्या, डेरिवेशन बघून घ्या, खूप इझी डेरिवेशन आहे. ओके. नेक्स्ट इज द वर्क डन, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इन adiabatic प्रोसेस. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स in adiabatic process. First law of thermodynamics in adiabatic process. So once again बघा, by first law of thermodynamics, काय होणार बघा, डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असणार. डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. But in adiabatic process, डेल्टा क्यू इज इक्वल टू 0. डेल्टा क्यू काय होतं, 0 म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कुठलाही हीट एक्सचेंज होत नाहीये. ओके. आफ्टर दॅट डेल्टा यू चा तर फॉर्म्युला सगळ्या प्रोसेस मध्ये तोच असतो, दॅट इज एन इंटू सी व्ही इंटू डेल्टा टी. ओके. आणि वर्कडनचा फॉर्म्युला तर आत्ताच आपण डिराइव केलेला आहे. वर्कडनचा फॉर्म्युला काय आहे, फी फायनल मायनस फी इनिशियल डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. ओके. आणि हे जर आपण इक्वेशन मध्ये ठेवलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये, तर 0 इज इक्वल टू काय होणार आहे, दॅट इज एन सी व्ही डेल्टा टी प्लस पी एफ मायनस पी आय डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा. सो दिस इज द इक्वेशन. म्हणजे इथं काय होणार बघा, डेल्टा क्यू इज इक्वल टू 0 असल्यामुळं डेल्टा यू इज इक्वल टू काय होणार आहे, मायनस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू म्हणजे जेवढं वर्क डन होणार आहे तेवढं चेंज इन इंटरनल एनर्जी होणार आहे. ओके. सो चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू नेगेटिव्ह वर्क डन. सो दिस इज द adiabatic process. After that, next is the cyclic process. Next is the cyclic process. Cyclic process. The cyclic process म्हणजे काय, तर thermodynamic process that returns, thermodynamic process in which system returns to the initial state after undergoing series of changes.
म्हणजे अशी थर्मोडायनेमिक प्रोसेस की ज्याच्यामध्ये इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट तीच असते. म्हणजे सिस्टीम इनिशियल स्टेट पासून निघते, सिरीज ऑफ चेंजेस त्याच्यामध्ये होतात, प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर मध्ये सिरीज ऑफ चेंजेस होतात आणि परत फायनली फिरून काय होते, ती परत आहे त्या स्टेटला म्हणजे इनिशियल स्टेटला येऊन पोहोचते. त्याला काय म्हणायचं, सायक्लिक प्रोसेस असं म्हणायचं. ओके, सायक्लिक प्रोसेस. A thermodynamic process in which system returns to initial state. System returns to initial state after undergoing series of changes. After undergoing series of changes is called as cyclic process. ओके, आता सायक्लिक प्रोसेस म्हणजे थर्मोडायनेमिक सिस्टम इनिशियल स्टेटला कशी रिटर्न होते हे आपण पीव्ही डायग्रामच्या साइनने रिप्रेझेंट करू शकतो. ओके, सो देअरफॉर पीव्ही डायग्राम फॉर सायक्लिक प्रोसेस इज, सो एक सिंपल पीव्ही डायग्राम फॉर सायक्लिक प्रोसेस कशी होणार बघा, इट विल बी लाईक दिस. So pressure on the x-axis, y-axis, volume on the x-axis. Okay. So for example, system is initially at state A, then moves to state B. This along this path 1, and after that it return to once again A. Return to once again initial state from B to A along path 2nd. So this is a cyclic process. Okay, cyclic process is like this. म्हणजे A स्टेट पासून सिस्टीम निघाली, सिरीज ऑफ चेंजेस त्याच्यामध्ये झाल्या प्रेशर व्हॉल्यूम मध्ये, आणि फायनली वन्स अगेन काय झालेलं आहे, A पॉइंटला ते रिटर्न झालेलं आहे. ओके, सो दिस इज वन पीव्ही डायग्राम फॉर द सायक्लिक प्रोसेस. So this is one example. So it can be a circle, it can be a polygon. So अशी कुठलीही क्लोज्ड लूप असणारी जी डायग्राम आहे, क्लोज्ड लूप असणारी पीव्ही डायग्राम. ओके, दॅट आणि ज्याच्यामध्ये इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम असेल त्याला काय म्हणतो आपण, सायक्लिक प्रोसेस असं म्हणतो. ओके, आता सायक्लिक प्रोसेस मध्ये काय काय होणार बघा, म्हणजे अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स वगैरे. इन सायक्लिक प्रोसेस इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट आर सेम, आणि इनिशियल स्टेट फायनल स्टेट सेम असल्यामुळे काय होणार आहे, देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी ऍट ऑल. ओके, सो इन सायक्लिक प्रोसेस as initial and final state are same, initial state and final states are same, initial and final states are same, therefore there is no change in internal energy, because internal energy is a state function. इंटरनल एनर्जी कधी चेंज होते, जर स्टेट चेंज झाली तरच. इथं इनिशियल आणि फायनल स्टेट तेच असल्यामुळं देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी इन अ सायक्लिक प्रोसेस. Therefore we can write delta U is equal to 0 in the cyclic process. Now by first law of thermodynamics, काय होणार बघा, डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस काय होणार आहे, डब्ल्यू असणार आहे. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. अँड डेल्टा यू इज इक्वल टू 0, अँड देअरफॉर व्हॉट विल हॅपन इन सायक्लिक प्रोसेस, डेल्टा क्यू इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, डब्ल्यू असणार आहे. म्हणजे नेट अमाऊंट ऑफ हीट that is absorbed by the system or given amount by the system, okay, is exactly equal to काय असणार आहे, वर्क डन असणार आहे. डेल्टा क्यू इज इक्वल टू काय असणार आहे,
W असणार आहे. ओके, आता सायक्लिक प्रोसेस मध्ये वर्क डन किती असणार आहे? तर इन सायक्लिक प्रोसेस work done is always equal to work done is always equal to work done is always equal to area enclosed by loop. कारण सायक्लिक प्रोसेस हा एक क्लोज्ड लूप असणार आहे आणि त्या क्लोज्ड लूपच्या आतमधला एरिया म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जी पीव्ही डायग्राम दाखवलेली आहे त्याच्यामधला हा जो शेडेड एरिया असणार आहे हा लूपच्या आतमधला एरिया फक्त काय असणार आहे? वर्क डन असणार आहे. ओके, सो इन सायक्लिक प्रोसेस वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू एरिया एनक्लोज्ड बाय द लूप. आणि त्याच्यामध्ये पण जर क्लॉकवाईज सायकल जर दिसत असेल, पीव्ही डायग्राम मध्ये क्लॉकवाईज सायकल असेल तर काय होणार आहे? देर इज अ पॉझिटिव्ह वर्क डन. आणि अँटी क्लॉकवाईज जर सायकल दिसत असेल तर तिथं काय असणार आहे? निगेटिव्ह वर्क डन असणार आहे. हे लक्षात घ्या. ओके, सो क्लॉकवाईज सायकल represent positive work done and anti-clockwise cycle represent negative work done. हे लक्षात घ्या. सायकल एकतर क्लोज्ड लूप असणार आहे, त्याचबरोबर ते एकतर क्लॉकवाईज तुम्हाला दिसेल किंवा अँटी क्लॉकवाईज दिसेल. तर क्लॉकवाईज सायकल जर दिसत असेल तर तिथं काय असणार आहे? पॉझिटिव्ह वर्क डन. आणि पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे डेल्टा क्यू देखील पॉझिटिव्ह आणि डेल्टा क्यू पॉझिटिव्ह म्हणजे हीट विल बी ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम. अँटी क्लॉकवाईज सायकल म्हणजे निगेटिव्ह वर्क डन आणि निगेटिव्ह वर्क डन म्हणजे डेल्टा क्यू निगेटिव्ह आणि डेल्टा क्यू निगेटिव्ह म्हणजे हीट इज रिलीज्ड बाय द सिस्टीम असणार आहे. ओके, so this is all about the cyclic process. Okay, next and last thermodynamic process that we are going to study is the free expansion process. This is the free expansion process. Free expansion process. आता फ्री एक्सपान्शन प्रोसेस म्हणजे काय? तर इट इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट टेक्स प्लेस बिटवीन सराउंडिंग अँड द सिस्टीम. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे बघा फ्री एक्सपान्शन म्हणजे काय आहे? इट इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस. इट इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस in which adiabatic process in which there is no exchange of heat between system and surrounding. ओके, सो फ्री एक्सपान्शन ही एक पहिली गोष्ट म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. सो ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजेच काय होणार आहे? डेल्टा क्यू इज इक्वल टू 0 म्हणजे देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. नाउ फ्री एक्सपान्शन मध्ये सडन एक्सपान्शन होतं आणि इथं कुठलाही टेम्परेचर चेंज होत नाही अँड देअरफॉर ॲज देर इज नो टेम्परेचर चेंज इन दिस प्रोसेस देअरफॉर व्हॉट विल हॅपन? देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी इन दिस केस. ओके, किंवा आपण असं म्हणू शकतो की फ्री एक्सपान्शन प्रोसेस मध्ये सडन एक्सपान्शन ऑफ द गॅस होतं अँड देअरफॉर देर इज नो एनी वर्क डन टेकिंग प्लेस. इन फ्री एक्सपान्शन work done is not there. Work done is not there. Therefore, we can write W is equal to 0. And by first law of thermodynamics, काय होणार आहे? डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता डेल्टा क्यू तर 0च आहे आणि डब्ल्यू पण 0 आहे अँड देअरफॉर डेल्टा यू इज ऑलवेज इक्वल टू काय येणार आहे? 0. म्हणजे लक्षात घ्या फ्री एक्सपान्शन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये डेल्टा क्यू पण 0 असतं. लक्षात घ्या
डेल्टा क्यू पण 0 असतं. देर इज नो वर्क डन बाय द सिस्टीम, सो डब्ल्यू इज ऑल्सो इक्वल टू 0. अँड आणि डेल्टा क्यू आणि डब्ल्यू 0 झाल्यामुळे डेल्टा यू देखील काय होतं 0 होतं. देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके, याचं जर एक्झाम्पलच द्यायचं झालं, एक्झाम्पल ऑफ द फ्री एक्सपान्शन, तर याचं एक्झाम्पल काय होणार आहे? अ बलून इज रप्चर्ड और पंक्चर्ड सडनली. एक बलून is ruptured suddenly. बलून सडनली जर फुटला तर इट इज कॉल्ड एज अ फ्री एक्सपान्शन प्रोसेस. याच्यामध्ये डेल्टा क्यू होत नाही, डब्ल्यू इज ऑल्सो इक्वल टू 0 अँड डेल्टा इज इक्वल टू 0. ओके, सो बलून इज punctured suddenly or ruptured suddenly is one example of the free expansion process. Okay, so free expansion process is an uncontrolled, it has an uncontrolled change. Okay, आणि याच्यामध्ये फ्री एक्सपान्शन होत असताना सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कुठलंही थर्मल इक्विलिब्रियम नसतं, म्हणजे ही प्रोसेस होत असताना. त्याचबरोबर ही फ्री एक्सपान्शन जी प्रोसेस आहे इट कॅन नॉट बी प्लॉटेड ऑन द पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम मध्ये फ्री एक्सपान्शन प्रोसेस पीव्ही डायग्रामवर आपण प्लॉट करू शकत नाही, फक्त त्याच्या इनिशियल आणि फायनल स्टेट जे आहे त्याच फक्त आपण प्लॉट करू शकतो. ओके, सो दिस फ्री एक्सपान्शन प्रोसेस, फ्री एक्सपान्शन प्रोसेस काय असणार बघा, अनकंट्रोल्ड चेंज और प्रोसेस असणार आहे. चेंज और प्रोसेस. ओके, आफ्टर दॅट इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. ही प्रोसेस रिव्हर्सिबल कधीच होऊ शकत नाही. आफ्टर दॅट दिस इज अ रॅपिड प्रोसेस. इथं नो एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग पाहिजे. ओके, सॉरी, इट इज इरिव्हर्सिबल. इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. इट इज a rapid process and it cannot be plotted on PV diagram. It cannot be plotted on PV diagram. म्हणजे फ्री एक्सपान्शन प्रोसेस PV डायग्राम वर आपण प्लॉट करू शकत नाही. only we can plot initial and final state. Initial and final state. Okay, so this is all about the free expansion process. So in this way we have studied all the types of thermodynamic process. सगळ्या प्रकारच्या आपण थर्मोडायनामिक्स प्रोसेस स्टडी केलेले आहेत. ओके, सुरुवातीला आपण क्वासिस्टॅटिक प्रोसेस बघितली, त्याच्यानंतर रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेस बघितलं, त्याच्यानंतर आयसोथर्मल, आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, सायक्लिक प्रोसेस आणि लास्ट इज द फ्री एक्सपान्शन प्रोसेस. तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या आपण थर्मोडायनामिक प्रोसेस स्टडी केलेल्या आहेत. त्या पुन्हा एकदा सगळ्या व्यवस्थित रिव्ह्यू करा, याच्या नोट्स व्यवस्थित काढा आणि त्याचं प्रिपरेशन करा. ओके, दिस इज ऑल अबाउट थर्मोडायनामिक प्रोसेसेस.